नमस्कार. हर्ष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, सन फार्मा, ल्युपिन, नूतन स्मृती, दातार कॅन्सर जेनेटिक्स यांच्या सहयोगानं आत्मदीप चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित डॉक्टर्स ऑन ड्युटी औषधांच्या पलीकडलेच्या दुसऱ्या चर्चासत्रात अर्थात कर्कायन चला रोखूया कॅन्सर मध्ये सर्व आरोग्यासाठी जागरूक श्रोत्यांचं मी पी.यू. शिरवाडकर आरोळे मनपूर्वक स्वागत करते. नाटकाच्या सुरुवातीला ऐकू येणारी नांदी आज चर्चासत्राच्या सुरुवातीला सादर झाली, कारण चांगल्या कार्याची सुरुवात शुभाशीर्वादानं व्हावी म्हणून. पारंपरिकरित्या नाटकाच्या सुरुवातीला आराध्य देवतेची म्हणजेच श्री गणेशाची तर कधी नटराजाची आराधना करणारी नांदी सादर केली जाते. आपल्याकडे ब्रह्मा सृष्टी निर्माता, विष्णू पालनकर्ता तर महेश लयतत्वाचा कारक मानला जातो. आता सादर झालेली नांदी ही पालनकर्त्या श्री विष्णूला उद्देशून आहे, कारण आपल्या आरोग्याची देवता श्री विष्णू आहे आणि त्याची कृपादृष्टी आशीर्वाद घेण्यासाठी ही नांदी. कर्करोगाचं प्रमाण कमी व्हावं किंबहुना होऊच नये यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. कर्कायनच्या माध्यमातून तो यशस्वी होऊ दे. कर्कायन सादर करून समाजातील प्रत्येकात आरोग्यविषयक जागृती निर्माण व्हावी. इतकंच नाही तर या उपक्रमात डॉक्टर आणि श्रोते असा कुठलाही भेद न राहता प्रत्येकानं ही जागृती समाजात निर्माण व्हावी यासाठीचं बळ श्री विष्णूने द्यावं आणि कर्करोगमुक्त समाजाची वाटचाल सुरू व्हावी ही इच्छा या नांदीमधून व्यक्त झाली आहे. आज सादर होणाऱ्या डॉक्टर्स ऑन ड्युटी या कार्यक्रमाच्या द्वितीय सत्राचं आयोजन आत्मदीप चॅरिटेबल ट्रस्टनं केलं आहे. योग्य जीवनशैलीच्या मार्गानं निरोगी आयुष्य या एकाच ध्येयानं प्रेरित होऊन डॉक्टर विजय घाटगे, डॉक्टर नितीन घैसास, डॉक्टर चंद्रकांत संकलेचा, श्री नंदन दीक्षित, ॲडव्होकेट सुयोग शहा, श्री गणेश बच्छाव, सौ अवनी गोठी, सौ स्नेहल तांबुळवाडीकर खेडकर, आर्किटेक्ट ऋषिकेश खेडकर, आर्किटेक्ट स्नेहल जोशी आणि डॉक्टर विनिता देशपांडे यांनी आत्मदीप चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश आरोग्यपूर्ण समाज निर्मितीसाठी कार्य हा एकमेव ध्यास आहे. अर्थात यात आपणा सर्वांची मोलाची साथ आम्हाला अपेक्षित आहे. आजच्या काळात माणूस दोन गोष्टींपाठी पळतो आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. एक म्हणजे यश आणि दुसरं म्हणजे आरोग्य. या गडबडीत कळणारी प्रत्येक माहिती हे ज्ञान समजून आरोग्यावर प्रयोग म्हणून केलं जात आहे, तर काही माहिती ही बागुलबुवा होऊन मन पोखरते. एक माणूस साप चावल्यानं गेला, पण त्याच्या शरीरात विष मात्र सापडलं नाही. आता हे कसं झालं तर त्यानं मेंदूला सांगितलं, बापरे साप चावला म्हणजे नक्की विषारी असेल, आता काही खरं नाही, आणि त्याचा मृत्यू झाला. आणि सगळी लक्षणंसुद्धा जी विषारी साप चावल्यानं येतात ती दिसू लागली. आता तुम्ही म्हणाल, आपला मेंदू जर विष आहे हे ऐकत असेल तर अमृत आहे हे ऐकत नसेल का? तर नक्कीच असेल. पण आपण सकारात्मक गोष्टी किती ऐकतो, बोलतो? अजूनही मेंदूमधल्या तब्बल 95% गोष्टींवरती संशोधन होणं बाकी आहे. या मेंदूमध्ये सगळे रोग बरे करण्याची ताकद आहे. तुम्ही त्याला आज्ञा देऊन तर बघा. आज डॉक्टर्स ऑन ड्युटीमधील 4 तज्ज्ञ ज्या विषयावर बोलणार तो विषय आहे कर्कायन. या नावाची सुद्धा गंमत आहे. चर्चासत्राचं हे नाव ऐकल्यावर ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांनी प्रत्येकानं सुरुवातीला खूप उत्सुकता दाखवली, पण जसं कळलं हा कार्यक्रम जो आहे तो कर्करोगाशी संबंधित आहे, त्यांनी तेव्हा केवळ शुभेच्छा व्यक्त केल्या. आता तुमच्या लक्षात आलं असेल सुरुवातीला जी कथा सांगितली ती का बरं. खरं तर आपण अनेक भीषण गोष्टी ऐकतो आणि सोडूनही देतो, पण कर्करोग हे नाव ऐकताच आपली भीती जागृत होते. मला झाला तर अगदी थिएटरमध्ये पॉपकॉर्न खाताना समोर कॅन्सरविषयीची माहितीपर जाहिरात सुरू झाली की आपण डोळे बंद करतो. आता आम्ही काय गुटखा खातो,
दारू पितो, जे खातात त्यांना दाखवा हो, असं म्हणतो. एखाद्या कुटुंबात कॅन्सर झाला तर पुढील पिढीत तो होईलच अशी खात्रीसुद्धा बाळगतो. आम्ही उत्तम खातो असं म्हणतो, पण आपण विचार करत नाही जिथे उत्तम पिकतं त्या पंजाबमधून कॅन्सर ट्रेन का बरं धावते. असं म्हणतात की कुठल्याही एका आजाराबद्दल विचार करण्यापेक्षा आपण नेहमी आरोग्यपूर्ण कसं राहू हा विचार करणं महत्त्वाचं आहे. हा विचार कर्कायन. कर्क म्हणजे कॅन्सर आणि आयन म्हणजे मार्ग, तर कर्क अयन म्हणजे कर्कभारित कण हा या नावामागील विचार आहे. तर कर्करोग, त्यावरील उपचार पद्धती, वेगवेगळ्या पॅथी यावर आज चर्चा करणं हा कार्यक्रमाचा उद्देश नाही. तर ऑन ड्युटी असलेल्या खऱ्या डॉक्टरांचं पहिलं कर्तव्य बजावणं म्हणजेच हा आजार होऊच नये म्हणून काय खाल्लं पाहिजे, काय वापरलं पाहिजे आणि काय नाही, काय विचार आणि आचार असले पाहिजे याची शास्त्रशुद्ध माहिती अतिशय रंजक आणि हलक्या फुलक्या पण प्रभावीरित्या देणे हा उद्देश आहे. त्याचबरोबर जागरूकता निर्माण करणं हा या कर्कायनचा उद्देश आहे. मागच्या कार्यक्रमात एका लिफ्टचं उदाहरण दिलं होतं, ज्यात एक माणूस येतो आणि बाकीची लोक वेगवेगळ्या दिशेला तोंड करून उभी आहेत हे बघून तो त्यांचं अनुकरण करतो आणि तसाच उभा राहतो. आज एक उदाहरण देते. एस्केलेटरचा विचार करा. एस्केलेटर जे आपण मॉलमध्ये जातो, जे सरकते जिने आपण ज्याला म्हणतो, आणि त्या जिन्यावरती हे दोघं जणं एस्केलेटरवर चढतात. सगळं ऑफिस संपलेलं असतं, पूर्ण बिल्डिंग रिकामी असते आणि अचानक एस्केलेटर बंद पडतं. एस्केलेटर बंद पडल्यावर ही दोघं जणं जोरजोरात ओरडायला लागतात, कोणीतरी आम्हाला इथून बाहेर काढा. ऑफिस सुटून बराच वेळ झालेला असतो त्यामुळे कोणीच नसतं आणि ही लोकं तिथेच ओरडत उभं राहतात. आता बघा, लिफ्टमध्ये अडकलेल्या माणसाला बाहेर काढण्यासाठी खरंच कोणाची तरी गरज असते, पण एस्केलेटरवरून आपण सहज चालत बाहेर पडू शकतो. पण हे तेव्हाच घडू शकतं जेव्हा आपल्याला बाहेर पडायची इच्छाशक्ती असते. आज कर्कायनच्या माध्यमातून कर्करोग होऊच नये म्हणून हीच इच्छाशक्ती निर्माण करायचा प्रयत्न डॉक्टरांची टीम करणार आहे. डॉक्टर्स ऑन ड्युटीच्या कर्कायन दुसऱ्या चर्चासत्राला सुरुवात करण्यासाठी मी आता आमंत्रित करते सिनियर जनरल फिजिशियन डॉक्टर विजय घाटगे, सिनियर कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर नितीन घैसास, सिनियर गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर चंद्रकांत संकलेचा आणि लाईफस्टाईल कन्सल्टंट डॉक्टर विनिता देशपांडे, आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ जाहिरात तज्ज्ञ माननीय नंदन दीक्षित. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण नंदनजींचं देखील स्वागत करणार आहोत. नमस्कार. खूप छान वाटतंय, उपस्थिती छान आहे आणि वेळेत सगळे आलेले आहेत. मी खरं तर तुमचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे मी तुमच्यातलाच आहे आणि तुमचे मनातले प्रश्न, तुमच्या शंका ह्या मान्यवरांना विचारून आपल्या शंकांचं, आपल्या दोघांच्याही शंकांचं निरसन आपण करणार आहोत. आपण पहिले एकमेकांशी संवाद साधूया असं मला वाटतं. बरोबर आहे ना? अतिशय मनमोकळीपणे बोलायचं आहे सगळ्यांनी. आपण पहिले एकमेकांशी संवाद साधूया, मन हलकं करूया, तेव्हा तुम्ही शांतपणे या ठिकाणी ह्यांचं जे मार्गदर्शन आहे हे ऐकू शकाल. मला एक सांगा, कॅन्सर असा शब्द उच्चारला तर पहिल्यांदा मनात काय होतं? कोणीतरी बोला प्लीज. भीती वाटते. काय? मरण डोळ्यासमोर येतं. आणखीन असाध्य आजार आहे, म्हणूनच आपण सगळे इथे आलोय बहुतेक. आणखीन काही प्रश्न मला विचारायचे आहेत आपल्याला आणि त्या प्रश्नांवरनंच हा सगळा परिसंवाद आणि हे चर्चासत्र इथे बेतलेलं आहे असं आपण म्हणूया. मला सांगा, रात्री 12 वाजेनंतर किती जण झोपतात? हात वर करा प्लीज. हात वर करा की मी रात्री 12 नंतरच झोपतो बाबा. छान, बरीच मंडळी आहेत. बरं, रात्री 10च्या नंतर जेवण करतात असे किती जण आहेत की मला 10 वाजतातच जेवायला? करा करा, बिंदास हात वर करा, तरच तुम्हाला उत्तरं मिळणार आहेत इथे.
रात्री 10 नंतर मी जेवतो आणि जेवणामध्ये गोड किती जण खातात? रात्री 10 नंतर जेवताना गोड खातात. मला गोड लागतंच. बिनधास्त हात वर करा, कोणी तुमच्याकडे बघत नाही आहे, मीच बघतोय फक्त. ओके. त्याच्यानंतर तळलेले पदार्थ आवडतात. अगदी मला होतच नाही बाबा, मला भजी खायचीच आहेत. आवडतं पण रोज नाही लागत. गुड, छान. आता आठवड्यातनं किमान 3 वेळा तरी हॉटेलिंग होतं. असे किती जण आहेत की काय पर्यायच नाही हो, मी नोकरीनिमित्ताने बाहेर असतो, मला खावंच लागतं. असे किती जण आहेत? वा, छान. एकच जण निघाले. काय नाशिकच्या हॉटेलचं काही खरं नाही. मागे आहेत का? करा हात वरती. अरे वा वा वा, मस्त. वेळ मिळेल तसा पण मी व्यायाम करतो. असे किती जण आहेत? वेळ मिळाला की व्यायाम निश्चित करतो, पण वेळ मिळेल तसा, रोज नाही. सगळे हात खाली झाले का? ओके, ठीक आहे. खूप छान वाटलं तुम्ही असे मनमोकळे हात वर करून सगळ्या गोष्टींची ह्या सगळ्यांना एक आठवण करून दिलीत. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असंख्य शंका आहेत, प्रश्न आहेत. हे चर्चासत्र समजून घेतल्यानंतर स्वतः अवलंब करणार का याच्यासाठी पण हात वर करा. अरे क्या बात आहे, वा 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 वा, आम्हीच टाळ्या वाजवणार आहे. आणि स्वतः अवलंब केल्यानंतर आपल्या घरच्यांना किंवा मित्रपरिवाराला हे समजावून सांगणार का की हे खरंच क्या बात आहे, क्या बात आहे, वा वा, आम्ही भरून पावलो. मला आहे ना, आजचं हे चर्चासत्र आपण सगळ्यांनी एकाग्र चित्तानं ऐकावं असं आम्हा सगळ्यांना वाटतंय. तर त्याची तयारी आहे सगळ्यांची? गुड. सगळे व्यवस्थित पोट भरून नाश्ता किंवा काहीतरी खाऊन आलेले आहेत? मध्येच कुणाला चहाची आठवण येईल का, किंवा मला वडापाव खायचा आहे, मी जाऊन पटकन खाऊन येते, असं आहे का? शांतपणे शांत चित्ताने आमचं हे जे परिसंवाद आहे त्याचा आस्वाद घेणार का? ठीक आहे. सगळ्यांनी पाण्याच्या बाटल्या वगैरे व्यवस्थित आणल्या आहेत का? जवळ आपल्या आपापल्या जवळ आहेत? हात वर करा किती जणांनी आणल्या आहेत पाण्याच्या बाटल्या. वा वा वा, मस्त. घरचं पाणी आहे का बाहेरचं आहे? घरचं आहे. पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या स्वच्छ धुवून घेतल्यात का? हां, प्लास्टिकच्या नाही आणल्या? क्या बात आहे. स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. ठीक आहे. आता ही जी मालिका गेल्या वर्षापासून चालू आहे या ठिकाणी, टोटल 5 कार्यक्रमांची मालिका, तिथलं हे दुसरं पुष्प आहे. याची संकल्पना ज्यांची आहे, विचार ज्यांचे आहेत आणि त्यांची भूमिका काय आहे यामागची, यासाठी ज्यांची संकल्पना आहे त्या डॉक्टर विनीता देशपांडे, त्यांना मी इथे यायची विनंती करतो. आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की आपली ह्या कार्यक्रमामागची भूमिका काय. सर्वात प्रथम उपस्थित सर्वांना माझा मनापासून नमस्कार. चित्ते प्रसन्ने भुवनम अपि प्रसन्नम. मन जेव्हा प्रसन्न आणि आनंदी असतं तेव्हा आजूबाजूचं जगसुद्धा आपल्याला आनंदी करता येतं, प्रसन्न करता येतं. त्यामुळे आता जी सुरुवात आम्ही केली तर कर्कायन किंवा कर्करोग यासंबंधी सुरुवात करताना, गंभीर विषयाला हात घालताना तुमची आणि माझी किंवा तुमची आणि आमची मनं प्रसन्न राहावी म्हणून सुरुवातीला जी काय वातावरण निर्मिती केली त्यामागचा हा उद्देश. आता भूमिका जर म्हणायला गेलात तर माझं वय आहे 42 आणि या 42 वर्षापर्यंतच्या जीवन प्रवासामध्ये जसं प्रत्येकाला शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जायला लागतं तसं मलाही जावं लागलं. आणि या प्रवासामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका निभावताना किंवा जबाबदाऱ्या निभावताना अनेक आजार किंवा बाळंतपणं आणि अगदी डिप्रेशनसुद्धा मी जवळून बघितलं आहे. या प्रवासामध्ये मला मदत मिळाली नाही का? नक्कीच मला मदत मिळाली. पण मला ही गोष्ट उमगली की ज्या पद्धतीने मला ती मदत मिळायला पाहिजे होती किंवा मला ज्या पद्धतीने एखादी मदत जर मिळाली असती किंवा काही गोष्टी मला जर आधी कळल्या असत्या तर त्रासाची जी इंटेन्सिटी आहे ती मे बी कमी झाली असती किंवा त्रासही कमी झाला असता, टळला असता. ह्या विचारांनी जेव्हा मी याच्यावर चिंतन केलं
तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अनेकांना या समस्या आहेत आणि माझ्या प्रवासामध्ये मला जी मिळालेली उत्तरं आहेत ती मला समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. ती मी एकटी किती लोकांपर्यंत पोहोचवणार? त्यामुळे समाज मन जर बदलायचं असेल तर एका वेळेला अनेकांपर्यंत जर हे विचार पोहोचले तर मला ज्या समस्यांना तोंड द्यायला लागलं ते मे बी तुम्हा सगळ्यांना द्यायला लागू नये ह्या विचारांनी ही मालिका सुरू करण्याचा विचार मी पक्का केला. तो विचार मी माझ्यासाठी गुरुतुल्य असलेले हे तिन्ही डॉक्टर्स आणि जाहिरात तज्ज्ञ यांच्यासमोर मांडला आणि चौघांनीसुद्धा तो विचार उचलून धरला. आत्तापर्यंत आणि इथून पुढे मला त्यांचं पाठबळ नक्कीच मिळालं आणि मिळेल, त्यासाठी मी त्यांची नेहमी ऋणी राहीन. तर यामागची भावना माझी ही आहे. एक मिनिट मला असं तुम्हाला आणखीन विचारायचं आहे की आपण सगळ्यांच्या हातामध्ये प्रवेशिका आहेत, काही जणांच्या हातात निमंत्रण पत्रिका आहेत, आपण होर्डिंग्स पाहिलेले आहेत, त्याच्यावरचं डिझायनिंग, त्याच्या मागची भूमिका, त्याच्या मागचे विचार, हे तुम्ही स्टेज तुम्हाला आवडलं आहे का? मग हे किती मेहनत आहे, हे सगळं 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 या एका व्यक्तीचं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्याच्या मागचंही काही भूमिका तुम्हाला सांगायची असेल तर सांगा. एका व्यक्तीचं असं म्हणता नाही येणार, कारण एक व्यक्ती हे सगळं करू शकत नाही. माझ्याबरोबर असलेली माझी आत्मदीपची सगळी टीम यासाठी सज्ज होती आणि डिझायनिंगसुद्धा ज्यांनी केलं त्यांनी पण मला मदत केली. पण संकल्पना अशी होती की निळा रंग आम्ही जो घेतला, मागच्या वेळेला हिरवा रंग होता. हिरवा रंग म्हणजे सुद्धा आरोग्याचं लक्षण असं मानलं जातं. आणि निळा रंग घेण्यामागची भूमिका की पाणी आपल्याला जेव्हा आजार होतो शारीरिक मानसिक, तेव्हा पाणी आपल्याला खूप मदत करतं, हिलिंग टच देतं. हे अनेकांना जे स्विमर्स आहेत किंवा पाण्याशी संपर्कात असतात त्यांना हे अनुभवतो आपण. त्यामुळे पाण्याशी संदर्भ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कर्क म्हणजे खालती तुम्हाला दिसत असेल की कर्काचं पण चित्र आम्ही ठेवलेलं आहे, पण त्याची जी इंटेन्सिटी आहे ती त्याच्यामध्ये असलेल्या फुलांनी कमी झालेली आहे. पाण्याच्या स्पर्शाला फुलं पण आहेत आणि त्याच्याचबरोबर पाण्याच्या लहरी आहेत. त्या पाण्याच्या लहरी जोरदार नाही आहेत, तर शांत आणि शीतल आहेत. तर हा कर्कायन शांतता आणि शीतलता तुमच्या आयुष्यामध्ये आणो अशी प्रार्थना आम्ही विष्णूकडे केलेली आहे. म्हणून नांदी विष्णू स्तवन यासाठी की तो पालनकर्ता आहे, आपल्याला सांगितलंच मगाशी. त्यामुळे इथनं जाताना तुम्हाला निरोगी आरोग्य मिळोत ही आमची सगळ्यांचीच मानसिकता आणि इच्छा आहे. मी या निमित्ताने एक सांगू इच्छितो की ह्या चारही डॉक्टर्सचा, या टीमचा थेट नसला तरी काही प्रमाणामध्ये पेशंट तपासताना आणि त्यांच्याशी संपर्क येताना कॅन्सरशी संबंध आलेला आहे. म्हणून ते आपले विचार इथे मांडणार आहेत. एकदा या चौघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. क्या बात आहे. मला अजून एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की हा विषय इतका मोठा आहे आणि अनेक अभ्यासक त्याच्यावर इतके वर्षानुवर्ष काम करतात आहे. तर आम्हीसुद्धा हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत नेताना खूप अभ्यास केला आहे. पण कधीकधी काय होतं की सगळंच या 2-2.5 तासाच्या दरम्यान सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही काही मुद्दे फक्त स्पर्श करणार आहोत आणि त्या स्पर्शामुळे तुमचे विचार त्याबद्दलचे सजग होतील, त्यासाठी फक्त स्पर्श करणार आहोत, कारण सगळं मांडणं शक्य नाही आहे. अजून एक जाता जाता म्हणजे सुरुवात करताना की आपल्यामध्ये इथे अनेक असे कर्मयोगी उपस्थित आहेत. त्या कर्मयोग्यांना वंदन करून आम्ही आता पुढची वाटचाल चालू करतो. धन्यवाद. आम्ही आता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तोपर्यंत पीयू बोलेल. कार्यक्रमाला जोपर्यंत आर्थिक सहाय्य नसतं तेव्हा एवढा मोठा जो घाट घातलेला असतो, जी इच्छा असते तुमच्यापर्यंत पोहोचण्याची, ती पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे त्या काही मान्यवरांचे इथे उल्लेख, केवळ उत्तम वास्तूच नाही तर उत्तम समाज निर्मिती व्हावी असं वाटणारे हर्ष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे विलास बिरारी, कैलासवासी नूतन बागमार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बागमार परिवाराने समाजजागृती व्हावी म्हणून दिलेलं आर्थिक सहाय्य, आरोग्यपूर्ण समाज निर्मितीत महत्त्वाचा सहभाग असलेले सन फार्मा, प्रवीण गांगुर्डे, अमोल पवार, सागर कापसे आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेलं आणि समाजाच्या आरोग्यासाठी वचनबद्ध असलेलं ल्युपिन लिमिटेड, श्री मधुर दूत,
तसेच आरोग्याला प्राधान्य देत नाशिककरांच्या सेवेत असणारे दातार कॅन्सर जेनेटिक्स, तसेच काहींनी व्यक्तिशः मदत केलेली आहे, त्यामध्ये माननीय चंदुलाल शहा आणि माननीय जगदीश कंकरेज आणि माननीय दिनेश थिरानी. मला वाटतं यात सगळ्यांसाठी आपण टाळ्या वाजवूया. आणि आपण कार्यक्रमादरम्यान 3 प्रख्यात कॅन्सर तज्ज्ञांचा याच्यात सहभाग आपण अनुभवाल. त्यापैकी माननीय डॉक्टर नागेश मन्नूरकर, डॉक्टर शैलेश बोंदार्डे आणि डॉक्टर प्रमोद शिंदे. त्याचबरोबर प्रेरणादायी व्यक्तिमत्व ज्येष्ठ पत्रकार वंदना अत्रे यांचे विशेष आभार. आणखीन विशेष आभार म्हणजे निर्मिती ॲडव्हर्टायझिंग आणि नंदन दीक्षित यांचे. तसेच डिझाईन सहाय्य ज्यांनी केलेलं आहे डिझाईन नॉनस्टॉपच्या स्नेहल जोशी. एकदा या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवूया. पुढील कार्यक्रमाची सूत्र नंदनजी मी आपल्याकडे सुपूर्त करते. धन्यवाद पियू. मंडळी, एक महत्त्वाची सूचना. कॅन्सर या रोगाचं आपण समूळ उच्चाटन करू शकत नाही, परंतु त्याला धैर्यानं सामोरं जाऊन जरूर रोखू शकतो. समाजातली सध्याची स्थिती इतकी बिकट झालेली आहे की आपल्या शरीरावर, आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या घटकांचा विपरीत परिणाम होत असतो हे आपल्याला पटकन समजत नाही. एखादा आघात झाला आणि तपासण्या केल्या की ते लक्षात येतं, पण त्यावेळेला उशीर झालेला असतो. याच विषयी हे 4ही डॉक्टर्स आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी इथे सज्ज आहेत. याची सुरुवात करताना पाहूया एक छोटीशी फिल्म. आपल्या शरीरावर कळत नकळत मारा करण्यासाठी संभाव्य कारणे. मग आता काय नवीन विशेष? काय नवीन विशेष? सोन्याचं काय अवघडच चाललंय हल्ली. तुमच्यासारखे शौकीन असल्यावर सोन्याचे रेट किती उद्या सोनं घेणारच. अरे आजकाल लोक सोन्या चांदीमध्ये नाही, रिअल इस्टेटमध्ये जास्त इन्व्हेस्ट करताय, बिल्डर लोकांकडे. बरोबर. दादा 4 कडक चाय. हे मला कागदी कपात दे ना, काचेचा ग्लास नको. हा हा हा, सिगरेट आणि चहा काय सुख आहे यार. येस, बरोबर आहे. पण का रे, आज वाढदिवस आहे ना तुझा, मग काय फक्त चहावरच भागवणार का? रात्री बसायचं आहे ना. ते जाऊ दे रे, आधी तू मला सांग, हा कागदी ग्लास कशाला? अरे कसले काचेचे ग्लास, हे नीट विसरतात का? बरोबर आहे, बरोबर आहे. कागदी कप कसा एकदम हायजेनिक, यूज अँड थ्रो, नो टेन्शन. काचेचे ग्लास परवडले, पण हे कागदी ग्लास जास्त घातक आहेत. कशावरून? अरे याच्यात जे प्लास्टिक आवरण असतं ना, ते जास्त घातक असतं. बरोबर आहे. एवढ्या रील्स फिरतात, एवढी चर्चा होते, याचं लक्ष कुठे? अरे यार, झालं याचं सुरू. बरोबर आहे. का रे, प्लॅस्टिकने कॅन्सर, हेअर डायने कॅन्सर, सिगरेटने पण होतो का रे कॅन्सर? जमलं जमलं. मंडळी, धूम्रपान किंवा मद्यपान आरोग्यास हानिकारक असतं असा सावधानतेचा इशारा आपण कायम ऐकतो, वाचतो आणि स्क्रीनवर बघतो देखील. पण आता आधुनिक संशोधनानुसार अनेक अशा काही गोष्टी ज्या आहेत, ज्या आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये अविभाज्य घटक झालेल्या आहेत. आपण त्या सर्रास वापरतो, परंतु इंचानं हळूहळू आपल्याला त्या कॅन्सरकडे नेतायत हे आपल्या गावीही नसतं. फूड कलर्स, कॉस्मेटिक्स, प्लास्टिक, अगदी पेपर कपसुद्धा. या फिल्ममध्ये आपण पाहिलं तसं अनेक प्रकारच्या व्यक्ती समाजामध्ये असतात. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराकडे दुर्लक्ष करून त्याला थट्टेवारी नेणाऱ्या आणि बिनधास्त बेफिकीर जगणाऱ्या, तसंच सतत आरोग्याविषयी जागरूक राहून इतरांनाही सावध करणाऱ्या व्यक्ती पण आहेतच. त्यापैकीच एक म्हणजे डॉक्टर्स ऑन ड्युटीची ही टीम. तुम्हाला अपडेट ठेवायचं महत्त्वाचं काम कर्तव्य भावनेनं ही टीम करते. त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी या विषयावर आपले कॅन्सर तज्ज्ञ काय म्हणतात ते एकदा पाहूया. आज आपण सर्व कॅन्सर उपचाराबद्दल बोलतो.
नवीन नवीन कॅन्सर उपचार पद्धती आलेल्या आहेत. किमोथेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी, CAR T सेल थेरपी, सो ऑन अँड सो फोर. बट आय थिंक इम्पॉर्टंट काय आहे, हाऊ कॅन वी प्रिव्हेंट कॅन्सर, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. जर आपण कॅन्सर प्रिव्हेंट करू शकलो तर आपला जीव पण वाचू शकतो आणि उपचारासाठी लागणारा जो खर्च आहे तोही वाचवता येतो. कॅन्सर प्रिव्हेन्शन खूप सोपं आहे. कॅन्सर इज अ लाईफस्टाईल डिसीज. आपण जर आपली लाईफस्टाईल मॉडिफाय केली तर आपण कॅन्सरपासून लांब राहू शकतो. स्टॅटिस्टिक्स जर बघितले, आपण कॅन्सर रजिस्ट्री कोणी बघितलं तर आपण बार्शीची कॅन्सर रजिस्ट्री आहे, मुंबईची कॅन्सर रजिस्ट्री आहे आणि न्यूयॉर्कची कॅन्सर रजिस्ट्री आहे. जमीन आसमानचा फरक आहे याच्यामध्ये. कॅन्सर इन्सिडन्स इन रुरल पॉप्युलेशन इज मच लेस. स्पेसिफिकली डिसीजेस लाईक ब्रेस्ट कॅन्सर विच इज अ लाईफस्टाईल डिसीज. त्याचबरोबर आपल्या शरीरात होणारे जे म्युटेशन्स आहेत त्याच्यात 2 प्रकार असतात. एक जर्म लाईन म्युटेशन जे जन्मजात आपल्यामध्ये असतात आणि दुसरं आहे सोमॅटिक म्युटेशन्स. सोमॅटिक म्युटेशन्स आपल्या लाईफमध्ये जे आपल्या जीन्समध्ये बदल होतात त्याला आपण सोमॅटिक म्युटेशन्स म्हणतात आणि ते एक्सटर्नल फोर्सेसमुळे होतात. पण ज्यांना जर्म लाईन म्युटेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण रेग्युलर टेस्ट करून इफ ॲट ऑल कॅन्सर जर येणार असेल तर त्याला अर्ली स्टेजमध्ये आपण डायग्नोज करू शकतो आणि त्याच्यापासून मुक्त होऊ शकतो. वी कॅन बी क्युअर्ड बिकॉज ऑफ अन अर्ली डायग्नोसिस इन केस वी हॅव अ जर्म लाईन म्युटेशन्स. सो हे कॅन्सर्समध्ये प्रिव्हेन्शनकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे अँड इट्स अ लाईफस्टाईल डिसीज. सो इफ वी कॅन अवॉइड ऑल द कार्सिनोजन्स इन आवर लाईफ देन वी कॅन प्रिव्हेंट कॅन्सर. आणखी एक महत्त्वाचं फाइंडिंग्स मला लक्षात आलेलं आहे आणि ते म्हणजे रुग्ण स्वतः गुगलवरती बघून किंवा यूट्यूब व्हिडिओज बघून स्वतःचं निदान स्वतः करायला लागले आहेत. फॅमिलीमध्ये जर कोणाला आजार आहे तर स्वतः जाऊन पेट स्कॅन करून येणं, स्वतः जाऊन मॅमोग्राफी करून येणं हे चुकीचं आहे. आपल्याला नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेऊन, शक्य असेल तर ऑन्कोलॉजिस्टचा सल्ला घेऊन टेस्ट करणं कधीही चांगलं. अनदर इम्पॉर्टंट फॅक्टर माझ्या असं लक्षात आलेलं आहे इज द स्ट्रेस. जे आपल्या आजच्या धावत्या युगामध्ये एव्हरीबडी लुक्स टू बी अंडर स्ट्रेस अँड दॅट इज ऑल्सो वन ऑफ द इटिओलॉजिकल फॅक्टर फॉर मॅलिग्नन्सी. Stress can give rise to so many metabolic syndromes. Hyperglycemia itself is a risk factor for malignancy. याचा अर्थ साखर खाल्ल्याने कॅन्सर होतो हे चुकीचं आहे. पण हायपरग्लायसिमिया इज नोन टू बी अ कॉझिटिव्ह फॅक्टर बिकॉज ऑफ इट्स कार्सिनोजेनिक इफेक्ट. स्पेशली इट्स अ व्हेरी कॉमन टू सी डायबिटीज आणि पॅन्क्रियाटिक कॅन्सर्स गोईंग टुगेदर. मोस्ट ऑफ द पॅन्क्रियाटिक कॅन्सर्स आर गोइंग टू हॅव डायबिटीज. कोरोलरी मी असं सांगतो की जर आपण स्ट्रेस हा जर इटिओलॉजिकल फॅक्टर बघत असेल, वी मे नॉट बी एबल टू प्रूव्ह इट. पण माझ्या प्रॅक्टिसमध्ये असं मी बघितलेलं आहे की जे मेंटली चॅलेंज्ड इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण जवळपास नाही आहे. आय डोंट नो वेदर इट इज जस्ट अ फाइंडिंग बट आय थिंक इट नीड्स टू बी सायंटिफिकली प्रूव्ड. डॉक्टर बोंदाडे यांनी आपल्याला अतिशय महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत. एकूणच काय तर प्रतिबंधात्मक उपाय कॅन्सरसाठी फार महत्त्वपूर्ण आहे. धन्यवाद डॉक्टर बोंदाडे. इथे आपल्याला आपल्या टीमकडून जाणून घ्यायचं आहे. सर्वप्रथम मी डॉक्टर घैसास सरांना विनंती करतो की कार्सिनोजेन म्हणजे नेमकं काय आम्हाला नीट समजून सांगा. नमस्कार. कार्सिनोजेन म्हणजे असे पदार्थ की ज्यांचा आपल्याशी संपर्क आल्यानंतर आपल्या ज्या नॉर्मल पेशी असतात त्यांचं रूपांतर कॅन्सर पेशीमध्ये होतं. डॉक्टर बोंदार्डेंनी आत्ताच शब्द वापरला म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय, हे काम कसं करतात कार्सिनोजेन. कार्सिनोजेन नॉर्मल पेशीशी संपर्क आला की आपल्या DNA म्हणजे आपल्या जनुकांमध्ये बिघाड घडवतात आणि त्यापासून मग कॅन्सर पेशी निर्माण होतात ज्या अनिर्बंध वाढत जातात. हा एक प्रकार झाला, याला सोमॅटिक म्युटेशन म्हणतात. स्लाईडमध्ये तुम्हाला दिसतं आहे उजवीकडचं आहे ते सोमॅटिक म्युटेशन्स आहेत. म्हणजे आपण जन्म झाल्यानंतर आपल्या जीवनात कधीतरी कार्सिनोजेनशी जास्त संपर्क झाल्यामुळे हे पेशींमध्ये बदल होतात. दुसरा प्रकार जो आहे तो काही कुटुंबांमध्ये भरपूर कॅन्सर चालतो, त्यांच्यामध्ये जन्मतःच जनुकांमध्ये काहीतरी दोष असतो आणि तरुण वयात कॅन्सर होण्याची शक्यता त्यांना जास्त असते आणि कार्सिनोजेनशी जरा संपर्क जास्त झाला की कॅन्सर पटकन होऊ शकतो.
आपल्याला धूम्रपानाचं उदाहरण सगळ्यांना अगदी माहिती आहे. तर धूम्रपान केल्याने कॅन्सर होतो हे वारंवार दाखवलंच जातं. पण आपण किती धूम्रपान करतो? म्हणजे मी 1 सिगरेट घेतो, 2 सिगरेट घेतो का 10 सिगरेट घेतो दिवसाच्या, आणि किती वर्ष स्मोकिंग करतो आहे यावरही कार्सिनोजेनेसिस अवलंबून आहे. म्हणजे जितका प्रदीर्घ कालापर्यंत आणि जितक्या जास्त प्रमाणात आपण कार्सिनोजेनशी संपर्क ठेवू तेवढी कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. आता हे सगळे कार्सिनोजेन आपल्या शरीरात प्रवेश कसे करतात? ते एक तर श्वसन मार्गातून तंबाखूसारखं, दुसरं ॲस्बेस्टॉस आहे तेही श्वसन मार्गातून करतं, मग अन्न मार्गातून आपण बऱ्याच गोष्टी खातो त्या कार्सिनोजेनिक असू शकतात, जसे की रंग वगैरे आपण आर्टिफिशियल कलर्स वापरले जातात, आणि तिसरं त्वचेच्या मार्गातून. तर हे तिन्ही प्रकारे कार्सिनोजन्स काम करतात. आणि कार्सिनोजन्स काय असू शकतात? म्हणजे एक निसर्गतः असलेले पदार्थ असतात. ॲस्बेस्टॉसचं उदाहरण घेतलं तर निसर्गतःच आहे ॲस्बेस्टॉस. दुसरे मानवनिर्मित केमिकल्स असतात. म्हणजे आपण बेन्झिन, इंडस्ट्रियल प्रोसेसेसमध्ये बऱ्याच गोष्टी, बेन्झिन निर्माण करतो, फॉर्मॅल्डिहाईड निर्माण करतो, हे सगळे कार्सिनोजेनिक आहेत, म्हणजे कॅन्सर निर्माण करणारे आहेत. याच्याशिवाय काही जीवजंतूही कॅन्सर घडवतात. काही व्हायरसेस, काही बॅक्टेरिया आणि इवन काही जंत हे पण कॅन्सर घडवतात. आता याच्याहून व्यापक आपण कल्पना घ्यायला गेलं तर आपली जीवनशैली ही कार्सिनोजेनिक असू शकते. की जीवनशैलीमधून कॅन्सर कसा घडतो? तर नाईट शिफ्ट्स आहेत हे कॅन्सर घडवतात, हे आपल्याला माहिती आहे. तसंच झोप कमी होणं हे रिस्क फॅक्टर आहे. रात्रीची जागरणं करणं हे रिस्क फॅक्टर आहे. आता ह्याला सोल्युशन काय? ज्यांचा व्यवसायाने आपल्याला असं काम करायला लागतं त्यांनी झोप पूर्ण तरी करावी. आता हा तुम्ही सगळी हे बघितलं, इतकी कार्सिनोजेन्स आहे, तर हा व्याप कोण करतं की ही सगळे पदार्थ आहेत एक 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 करून त्यांचं मूल्यमापन करायचं आणि मग ते कॅन्सरजनक आहेत का नाही हे ठरवायचं? तर बऱ्याच संस्था आहेत. त्यापैकी एक आहे इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर, ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याच्याशी संलग्न संस्था आहे. तर ते काय करतात? ज्या गोष्टींबद्दल कॅन्सर आहे, होऊ शकतो, ज्या गोष्टींमुळे, त्या गोष्टींच्याबद्दल जो रिसर्च झालेला आहे त्या सर्व रिसर्चचं मूल्यमापन करवतात आणि मग त्यांची वर्गवारी करतात. आता ग्रुप ए म्हणजे असे पदार्थ की ज्यांनी नक्की कॅन्सर होतो असं सिद्ध झालेलं आहे. ग्रुप टूमध्ये ए आणि बी असं करतात. एमध्ये परत कॅन्सर होण्याची बरीच शक्यता यांनी वाटते आणि ह्यांनी बहुतेक होत असेल असं ए अँड बी. आणि मग 3मध्ये ह्याच्यापासून कॅन्सर होण्याची शक्यता कमी आणि 4मध्ये ह्याच्यापासून कॅन्सर होण्याची शक्यता नाही, अशी वर्गवारी करतात. तर आपण काही आता स्लाईडमध्ये बघाल नावं, ही ग्रुप 1मध्ये म्हणजे ह्याच्यापासून डेफिनिट कॅन्सर होतो असे काही पदार्थ. मी अशी खूप मोठी लिस्ट आहे, मी एक पहिले 10 निवडलेत. त्यात आपल्याला ओळखीचं धूम्रपान आहेच. मद्यपान आहे हे बरेच लोकांना माहिती नसतं. मद्यपानामुळे लिव्हरचा आजार होतो, पण मद्यपानामुळे कॅन्सरही भरपूर होतो. आणि आपण मद्यपानाबद्दल हार्टचे पेशंट बरेच 1-2 पेग घेतले तर माझं HDL कोलेस्ट्रॉल वाढेल का असा प्रश्न मला बरीच लोक विचारतात. तर मद्यपान तुम्ही एन्जॉय करत असाल तर कमीत आणि फारच चांगलं असं की तुम्ही मद्यपान केलंच नाही. याबरोबरच फॉर्मॅल्डिहाईडसारखे पदार्थ आहेत जे आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला दिसतात. म्हणजे ग्लू, हे ॲडहिसिव्ज, आपले पार्टिकल बोर्ड्स हे सगळे असतात. आणि नवीन घरांमध्ये तर भरपूर हे दिसतं, रंगांमधनं येतं. तर ह्याची वाफ जी असते ती आपल्या ह्याच्यात असते आणि ती आपल्या श्वसनामार्गात जाते आणि बरेच कॅन्सर्स निर्माण करू शकते श्वसनमार्गाचे. तर ह्याला काय करतात, काही ठिकाणी अभिनव प्रयोग केले लोकांनी. म्हणजे नवं घर झालं की ते बंद करायचं, दारं खिडक्या माणसाने ठेवायची आत, अर्थात त्या ह्याचं तापमान वाढवायचं, म्हणजे आत हिटिंग करायचं. त्यामुळे काय होतं, फॉर्मॅल्डिहाईड लवकर सुटून जातो त्याच्यातला आणि तो वातावरणात येतो. मग दारं खिडक्या उघडे टाकून चांगलं व्हेंटिलेशन करायचं, म्हणजे आपल्या घरातनं फॉर्मॅल्डिहाईड निघून जातो आणि एक्सपोजर आपलं कमी होतं. तसंच रोजच्या आयुष्यासाठी लक्षात ठेवण्यासारखं आहे की आपण सारख्या AC मध्ये बंद खोल्यांमध्ये असतो, तर ते व्हेंटिलेशन चांगलं केलं की आपल्याला एक्सपोजर कमी होतं. बंद होत नाही पण कमी होतं. मग लाईफस्टाईल चेंजेसचं हे झालं, IARCचं झालं. याच्याशिवाय आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक आढावा घेतला, कर्कजन्य आपण काय काय कॅन्सरकारक काय काय आपला संपर्क येतो, तर अशी मोठी यादी दिसते की भीती वाटते अगदी. सकाळी तुम्ही उठलात, लांब श्वास प्राणायाम केलात, अगदी दीर्घ श्वास घेतला आणि तुमची गुबगुबीत मऊ फोमची गादी, ज्याच्यात ॲडिझिव्ह म्हणून जे वापरल्यात त्यातनं फॉर्मॅल्डिहाईड निघतंय.
आणि ते तुम्ही इनहेल करताय. त्याच्यानंतर लगेच बाथरूममध्ये जाता, दात घासायला जातात, त्यात 2 सस्पिशियस पदार्थ आहेत टूथपेस्टमध्ये, एक ट्रायक्लोसॅन आणि दुसरा SLS. अजून हे पदार्थ त्या लिस्टमध्ये गेलेले नाही आहेत, लिस्टमध्ये नाहीच आहेत अजून, पण यांच्याबद्दल शंकेची पाल चुकचुकते की हे असू शकेल आणि पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला कदाचित कळेल की हे आहेत का नाही आहेत. पण त्याच्यानंतर आपण डिओड्रंट्स वापरतो, परफ्यूम्स वापरतो, शॅम्पू, साबण, या सगळ्यांमध्ये भरपूर गोष्टी अशा असतात की ज्या पोटेन्शियली कार्सिनोजेनिक आहेत. मग निवड करताना आपण योग्य पदार्थ निवडावे, योग्य प्रसाधनं निवडावी आणि त्यांची लिस्ट जी असते ती बघावी. मला वाटतं हे आपल्या प्रत्येकाच्या एज्युकेशनचा भाग असला पाहिजे, लिस्ट कशी वाचावी इन्ग्रेडियंट्सची. तर हा एक भाग झाला. हे कार्सिनोजन मला वाटतं कल्पना आली असेल तुम्हाला, म्हणजे भरपूर गोष्टी आहेत. दुसरा आहार हा विषय आपण टचच नाही केला. आहार म्हणजे कार्सिनोजनचा नुसता असा खजाना आहे. एक तर पेस्टिसाइड्स आणि ह्याच्यावर भाजीपाल्यावर येतात, तो झाला. मग आपण शिजवताना, स्वयंपाक करताना एक प्लास्टिकच्या डब्यात घेऊन मायक्रोवेव्हमध्ये टाकतो आणि त्याच्यामुळे प्लास्टिक्समधले जे हार्मफुल सबस्टन्सेस असतात ते आपल्या आहारात उतरतात आणि पुढे हॉर्मोन्सशी डिस्टर्ब करतात. हॉर्मोन्स डिस्टर्ब झाले की ब्रेस्ट कॅन्सरला एन्करेजमेंट मिळू शकते. हे झालं. मग त्याच्यानंतर टेफ्लॉन कोटेड आपण नॉनस्टिक तवे वापरतो. टेफ्लॉनमध्येही काही सबस्टन्सेस आहेत, PFOA नावाचा, की ज्याच्यामुळे कॅन्सर व्हायची शक्यता आहे. आता बरेच ठिकाणी क्लेम करतात की नाही आहे, पण तरी त्याच्याबद्दल शंका आहेच. त्यामुळे हे निवडताना आपल्याला चांगले पर्याय निवडता येण्यासारखे आहेत, जसं कास्ट आयर्न वगैरे. तर असं खाण्यापिण्यातलं भरपूर. त्याच्याशिवाय आपण रंग वगैरे अशा गोष्टी बोललोच नाही, आर्टिफिशियल कलर्स आणि अजून एक आहाराचे जे घटक असतात, आपण साखर बिखर बोललो, या सगळ्यांनी इन्सुलिनची मात्रा शरीरात वाढते, लठ्ठपणा वाढतो आणि लठ्ठपणाबरोबर कॅन्सरचं खूप जवळचं नातं आहे. तर अशा अनेक प्रकारांनी आपण दिवसभरात कॅन्सरला सामोरं जातो, कार्सिनोजेनिक गोष्टींना सामोरं जातो. जरा डिप्रेसिंगच वाटतं, पण आपण लक्ष दिले, इवन आपल्या ऑफिसमधली ट्यूबलाईट असते ना, त्याला थोडी क्रॅक गेली तर त्यातनं मर्क्युरी वेपर बाहेर येऊन तेही कार्सिनोजेनिक असतं आणि आपल्या प्रिंटरचा टोनर असतो त्यात ते पार्टिकल हवेत आले की तेही कार्सिनोजेनिक असतात. आता मला विचारू नका काय कार्सिनोजेनिक नाही आहे. बापरे, फार मोठी लिस्ट आहे. मला एक सांगा डॉक्टर, जसं विशिष्ट व्हायरसमुळे सर्दी, खोकला, ताप येतो किंवा बॅक्टेरियामुळे TB सारखे काही असाध्य रोग होतात, हे सिद्ध झालं आहे, तसं कॅन्सर नक्की कशामुळे होतो असं काही सिद्ध झालं आहे का? सुरुवातीला सांगितलं की काही जीवजंतू आहे ज्याच्यामुळे कॅन्सर होतं. तर आपल्याला सगळ्यात चांगलं उदाहरण जे माहिती आहे हेपेटायटिस B. आता हेपेटायटिस Bची लस आजकाल लहान मुलांनाच टोचली जाते, पण पूर्वी बरेच वेळेला नाही टोचली जायची आणि 40च्या वरची जी लोकं आहेत त्यांनी बरेच वेळेला हेपेटायटिस B घेतलेलं नसते. आणि जसं जसं वैद्यकीय क्षेत्राशी संबंध जास्त वाढतो आपल्या, जसं वय वाढत जातं तसं हेपेटायटिस B ट्रान्समिशनची रिस्कही वाढत जाते. तर ज्यांना ज्यांना लस मिळालेली नाही आहे किंवा ज्यांना खूप पूर्वी मिळालेली आहे तर त्यांनी चेक करावं ते इम्यून आहेत की नाही, नाहीतर लस पूर्ण नवा डोस घ्यावा किंवा कमीत कमी बूस्टर डोस तरी घेत राहावे. हेपेटायटिस C हा अजून एक व्हायरस आहे, कावीळ करणारच. आणि हेपेटायटिस C विरुद्ध अजून लस उपलब्ध नाही आहे, पण त्याच्याविरुद्ध औषध गोळ्या उपलब्ध आहेत. तर हेपेटायटिस C झालेलं असलं तर ते करता येतं. अजून एक व्हायरस ज्याच्यात खूप कॉमन आहे म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. तो लैंगिक संपर्काने ट्रान्समिट होतो आणि त्याच्यामुळे गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण बरंच वाढतं. तर बरेचसे गर्भाशय मुखाचे कॅन्सर असतात त्याच्यामागे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असतो आणि त्याच्यासाठी आता अत्यंत प्रभावी लस उपलब्ध आहे आणि तरुणांनी अगदी जरूर ती आवर्जून घ्यावी. आणि त्याच्याशिवाय एक हेलिकोबॅक्टर पायलोरी अशा नावाचा एक बॅक्टेरिया आहे, तो आपल्या जठरामध्ये असतो आणि जठरात त्याचं इन्फेक्शन झालं की स्टमक कॅन्सरचं प्रमाण वाढतं. पण चांगली गोष्ट अशी आहे की ते आपल्याला सापडलं की आपण त्याला ट्रीट करून पूर्णपणे काढू शकतो शरीरातनं, म्हणजे कॅन्सर टाळण्याचाच हा प्रकार आहे. तर ह्या 2-3 गोष्टी जरी लक्षात आल्या आपल्याला लगेच ॲक्शन घेण्यासारख्या गोष्टी आहेत. ॲसिडिटी वारंवार होत असेल तर चेक करून घ्यावं, गरज पडल्यास एंडोस्कोपी वगैरे करावी, H. पायलोरीसाठी टेस्ट करावी. तर असे अनेक जीवजंतू आहेत ज्यांच्याशी कॅन्सर, पण ही 3 उदाहरणंच देऊन मी थांबतो. मला एक सांगा, आता डॉक्टर आपल्याशी बोलले, त्यांची लँग्वेज आपल्याला कळते आहे का? काही मेडिकल टर्म्समध्ये बोलत आहेत, हो किंवा नाही? समजते आहे, म्हणजे आणखीन सोपं करायची गरज आहे का? नाही ना, मला समजत नाही म्हणून म्हटलं. आपल्या घरामध्ये ना एखादं लहान मूल असतं,
ते बोलू चालू लागलं की मग घरातले आजोबा आजी म्हणतात की तू गाणं म्हण, आणि मग कोणी पाहुणे आले तर मग त्याचं एक शो होतो तिथे, अरे श्लोक म्हणून दाखव, गाणं म्हणून दाखव, आणि मग तो म्हणतो लकडी की काठी वगैरे वगैरे सगळं. ठीक आहे, पाहुणे वा 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 म्हणतात, छान छान मस्त मस्त. पण त्याच वेळेला त्या घरामध्ये माहेरवाशीण म्हणून मुलगी आलेली असते, तिची पण एक मुलगी असते. मग ती म्हणते आता तू म्हणून दाखव बेटा. पण त्या मुलीला काही म्हणायचं नसतं बरं का, पण तिच्यावर ते लादलं जातं, नाही नाही म्हणच. मग ती म्हणते मला नाही म्हणायचं, तरी पण ते म्हणायला लावतात. आणि इथून सुरू होते स्पर्धा, जी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ती स्पर्धा चालू असते. मग याच्यातूनच ही स्पर्धा कशी आहे, किती टफ आहे, याच्यापासून ताणतणाव सुरू होतात आणि ते कमी जास्त अधिक प्रमाणामध्ये कधी कधी आपल्यावर ते मनावर आणि शरीरावर परिणाम करतात. तर हे ताणतणाव नक्की कशा पद्धतीने आपल्या शरीरावर आघात करतात, आपल्याला डॉक्टर घाडगेंकडून हे समजून घ्यायचं आहे. सर नमस्कार, कशा आहात आपण? आनंदी पण समाधानी आहात का? कारण सकाळपासनं तर रात्रीपर्यंत एवढा कार्सिनोजनचा पाऊस पडतोय, त्या पावसात किती भिजले गेलो ते माहीत नाही. कारण हा ताणतणाव किंवा स्ट्रेस आपण नेहमीच बघतो. पण मी मगाशी म्हणलं की आपण आनंदी नक्कीच आहात, पण समाधानी आहोत का? कारण समाधानी नाही ना, तर त्या आनंदाला जर समाधानाची जोड जर आली तर तो आनंद चिरकाल टिकेल. नाही तर हा आनंद क्षणिक कुठल्या तरी वस्तूवर किंवा याच्यावर अवलंबून असेल आणि तो क्षणिक असेल. म्हणून समाधान असू द्या, समाधान असू द्या चित्ती. तर हा आपण स्ट्रेस जो बघितला किंवा मुलींना नाच करायला लावलं, गाणं म्हणायला लावलं, हा त्यांच्या इच्छेविरुद्ध होतं. जे काही गोष्ट इच्छेविरुद्ध होते ती नक्कीच ताणतणाव निर्माण करते. ताणतणाव हा शब्द किंवा स्ट्रेस हा शब्द आपला नेहमीचा झालेला आहे, परवणीचा. पण तो फार वाईट आहे का? आता तुम्ही समोर प्रेक्षकामध्ये इतके लोक आहात, ज्ञानी आहात, सुज्ञ आहात, आणि त्याचं आमच्यावर किती टेन्शन येतं. कारण तिकडे बसणे आणि इकडे बसणं फार फरक आहे. पण त्या ठीक आहे, काही काळापर्यंत स्ट्रेस हा चांगला असतो. कारण स्ट्रेस हा सगळा स्ट्रेस वाईट नाही. एक ठराविक मर्यादा गाठल्यानंतर तो स्ट्रेस त्रासदायक होऊ शकतो. पण हा आता स्ट्रेस कोणाला होतं? प्राण्यांना आहेत का? काय आहेत काही प्रमाणात, पण तेवढं जाणवत नाही. पण माणूस नावाचा जो प्राणी आहे त्याला हा स्ट्रेस जास्त जाणवतो. कारण आपण भाग्यवान आहोत की माणसाच्या जन्मात आपण जन्माला आलो. याचं कधी आभार मानलेत का? परमेश्वराची म्हणा, कशाची पण म्हणा. तर हा जन्म तरी किती, आपण नेहमी प्रवासाची गोष्ट करतो, पण हा प्रवास, मानवी प्रवास किती आहे? जन्मापासून तर मरणापर्यंत. म्हणजे जन्म म्हणजे बर्थ आहे आणि डेथ आहे, याच्यामधला जो प्रवास आहे तेवढाच प्रवास आपल्याला करायचा आहे, जो कसा आपण आनंदाने सुखरूप करू शकतो. कारण दोन्हीही गोष्टी आपल्या हातामधले नाहीत. जन्म कुठे, कधी, कसा घ्यायचा हे आपल्याला माहीत नाही, आणि कधी जायचं हेही आपल्याला माहीत नाही. काही अपवाद संत महात्मे सोडले तर ते समाधी घेऊ शकतील, पण ते त्यांनाच माहिती आहे. पण आपला प्रवास तर चालूच असतो. आता ह्या मधल्या प्रवासामध्ये आपण किती आयुष्य किती आहेत? खरं तसं जर बघितलं तर 2 श्वासामधलं फक्त अंतर आहे. श्वास घेणे आणि सोडणे. श्वास सोडला म्हणजे संपलं, श्वास घेतला म्हणजे जन्माला आला. क्षणिक आहेत, पण तरी हे आयुष्य किती मौल्यवान आहेत याचा आपण कधी विचार केला पाहिजेत. कारण हे आयुष्य जगताना आपण किती ताणतणाव घेऊन जगतो. हे माझं, ते माझं. खरं काय माझं आहे? सगळं मागेच राहतं. मागे मी सांगितलं होतं की इथून न्यायची सोय नाही आहे, सगळं इथंच ठेवायचं आहे. पण हा कशा करता ताणतणाव? आणि हे म्हटलं की स्ट्रेस आणि कॅन्सर याचं समीकरण आहे का? डायरेक्टली स्ट्रेसमुळं कॅन्सर नाही होत, पण स्ट्रेस नक्कीच एक वातावरण तयार करतं जे कॅन्सर होण्याला प्रवृत्त होऊ शकतं. मग स्ट्रेस होतं म्हणजे काय होतं की जे आपल्यात केमिकल रिॲक्शन होतात, काही हॉर्मोनल इम्बॅलन्स होतात, काही पिच्युटरी हॉर्मोन्स, अमुक सगळे हॉर्मोन्स असतात डिटेलमध्ये जात नाही, ह्या केमिकल रिॲक्शन होतात. ह्या केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर ह्या पेशींमध्ये बदल व्हायला लागतो आणि त्या पेशी काही वेळा कॅन्सरस व्हायला लागतात आणि त्या झाल्यानंतर त्याच्यातनं कॅन्सर निर्माण होतो. पण आता आपण जर विचार केला, जर स्ट्रेस जर आपण काही प्रमाणात टाळू शकलो, जे आपल्या हातात आहे, तर आपण पोषक वातावरण निर्माण होऊ देणार नाही आणि खऱ्या अर्थाने कॅन्सरला प्रतिबंध आपण आणू शकतो. हा आपली पहिली स्टेप आहे, हा विचार केला पाहिजे.
दुसरा भाग असा आहे की कायम आपली तुलना चालू असते, स्पर्धा चालू असते. स्पर्धा कोणाशी करायची, तुलना कोणाशी करायची? पुढच्याचा किती शर्ट पांढरा असला तर माझा जो आहे तोच आहे ना. तेरे कमीज से मेरी कमीज कैसी, उसको काय फरक पडत नाही. कारण निसर्गाने निर्माण करताना प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र अस्तित्व असलेली व्यक्ती आहे. त्यामुळं कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. त्यामुळं आपण कोणाचीही तुलना करण्याच्या भानगडीत पडू नये. जे माझं आहे ते माझं आहे, बरोबर आहे. पण प्रश्न असे की स्पर्धा ही राहणारच आहे. स्पर्धा पण कोणाशी करायची? आता ह्या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी बघतो आजचं स्पर्धेचं जग आहे. स्पर्धा पूर्वी नव्हती, होतीच. मग त्यावेळी असा स्थान होता नाही. आता शाळेत KGत गेल्यापासून स्पर्धा सुरू होते आणि तिथं काय की पालकांची जबाबदारी काय की जे आम्हाला जमलं नाही ते मुलांनी करावं. हा यात किती अर्थ आहे? कारण त्याची खरंच क्षमता किती आहे, त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, त्याचं जेनेटिक पॅटर्न कसं आहे, हा तर मुलावर ठरवलं पाहिजे ना. कारण एखादा मुलगा 95% मार्क मिळवतो म्हणून 60%च्या मुलांनी 95ची तुलना करण्यात काहीच अर्थ नाही. हे पालकांनी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून स्पर्धा, त्यानंतर तुलना, यातनं नकारात्मकता किंवा स्ट्रेस वाढणार नाही याची बघितली. आणि सगळ्या आयुष्यामध्ये 2 गोष्टी बघितल्या पाहिजे की खरंच आपली नीड किती आहे आणि आपली ग्रीड किती आहे. आपल्याला खरंच किती, आपल्याकडे तसं जर बघितलं तर आलं भरपूर मुबलक आपल्याकडं आहेत. पण जे आहे त्याची आपल्याला कल्पनाच नाही, त्याची आपण काळजीच घेत नाही. जे नाही त्याकरताच आपण पळत सुटतो आणि याचा आनंदही आपण घेतच नाहीत. म्हणून हा सगळा प्रवास कसा आहे, मानवी प्रवास. शरीर आणि त्याचे अवयव आहेत, ते इंद्रिय आहेत, ते बाहेरच्या जगाशी तुम्हाला कनेक्ट करतात. आणि मन बुद्धी हे तुमच्या आतल्या बाजूला अंतरंगात जातात आणि आत्मचैतन्य हे यांचा जर समन्वय जर साधल्या गेला प्रॉपरली तर आपलं आयुष्य निरामय होऊ शकतं. पण याच्यामध्ये कुठंतरी खालचं येतं. मन आपलं कायम विचलित असतं, एक ठिकाणी राहतच नाही. कारण भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यात आपण खेळतच असतो. म्हणून मोठ्या मोठ्या संतांनी सांगितले की मन करारे प्रसन्न. किंवा समर्थ रामदासांनी मनावरती वाटेल तेवढे श्लोक लिहून ठेवले. पण आपण कधी करणार? त्या मनाची जर शुद्धी आपण करू शकलो तर त्याला सायकोसोमॅटिक आजार असं म्हणतात. मनाचे शरीरावर होणारे परिणाम. शरीर फक्त आपलं प्रेझेंटेशन आहे. शरीरावर जरी कॅन्सर झाला त्याचं कारण कुठेतरी मनाच्या आत सुप्त वासना, सुप्त काहीतरी असल्याचं, त्यामुळं ते प्रेझेंटेशन होतं. ते करायला पाहिजेत. म्हणून माऊलींनी पण सांगितलं आहे पासात, मी एकच वाक्य सांगतो की दुरितांचे तिमिर जाऊ. आता इथं दुरीत कोण आहेत? त्या काळी त्यांनी ते पापी लोकांना म्हटले. पण मी ह्या ठिकाणी त्याची भाषांतर असं करून दुरीत म्हणजे आपले कॅन्सर आणि आपला स्ट्रेस, ह्या दुरितांचे तिमिर जाऊ देत. विश्वस्व धर्म सूर्यभाऊ, ह्या विश्वाला जर आपले 2 गोष्टी जर केल्या पर्यायाने, कॅन्सर कमी झाला किंवा त्याला आपण सामोरं जाऊ शकलो, स्ट्रेस कमी झाला, ते विश्वस्व धर्म सुरू होईल. आणि जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. धन्यवाद, शुभेच्छा. धन्यवाद सर. आपण आत्ता जी फिल्म बघितली याच्यामध्ये तंबाखू, सिगारेट याच्यामुळे कॅन्सर होतो हे नक्की आहे. पण सगळीकडे सध्या इस्ट्रोजन हार्मोन आणि ब्रेस्ट कॅन्सर याची चर्चा जास्त आहे. यामध्ये किती तथ्य आहे आपण डॉक्टर संकलेचांकडनं जाणून घेऊया. नमस्कार. तंबाखू किंवा स्मोकिंग हा नॉन कार्सिनोजेन आहे हे आत्ताच आपण ऐकलं. त्याचं प्रमाण आणि त्याचं ड्युरेशन म्हणजे कालावधी याच्यावर सुद्धा त्याचा कार्सिनोजेनिक इफेक्ट अवलंबून आहे. कुठल्याही स्वरूपात तंबाखू घेतली तरी ती कार्सिनोजेनिकच आहे. म्हणजे तपकीर असू दे, मिश्री असू दे, जे काय असेल, किंवा वेपिंग, हल्ली सिगारेट आल्यात, त्यासुद्धा कार्सिनोजेनिकच आहेत. याच्या विरुद्ध एक युक्तिवाद असा केला जातो की अरे माझ्या बघण्यात एक माणूस आहे, तो आयुष्यभर सिगरेट ओढत होता पण त्याला काही झालं नाही, आणि एकाने अजिबात सिगरेट ओढली नाही आणि त्याला लंग कॅन्सर झाला. हे म्हणजे ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल ससेप्टिबिलिटी येते. म्हणजे त्या व्यक्तीची आंतरिक ससेप्टिबिलिटी, म्हणजे मराठीत त्याला म्हणू की किती प्रणव आहे, संवेदनशील आहे, ते येतं. म्हणजे माझ्या मित्रांनी ब्रेक नसलेली स्कूटर घेऊन थेट आडगावपर्यंत गेला पण त्याचा ॲक्सिडेंट झाला नाही. आणि एकाला ब्रेकवाली स्कूटर होती पण इथेच जाताना ॲक्सिडेंट झाला. तर मग आपण ठरवायचं आहे ब्रेक लावायचा की नाही, असं हा युक्तिवाद आहे. असं नसतं. कार्सिनोजेनचा इफेक्ट सगळ्यांवर होत असतो आणि जे ससेप्टिबल आहेत त्यांच्यावर ते कॅन्सर कॉज करतात.
आता इस्ट्रोजेनबद्दल सध्या खूप रील्स फिरत आहेत की ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण अतिशय वाढतं आहे. म्हणजे स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये जे कॅन्सर होतात त्यातल्या टॉपच्या कॅन्सरमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि वेगाने वाढणारं प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये इस्ट्रोजेन हा एक पॉझिटिव्ह फॅक्टर धरला जातो. ॲक्च्युली इस्ट्रोजेन हा इट फ्युएल्स ग्रोथ ऑफ ब्रेस्ट कॅन्सर, म्हणजे वाढीसाठी तो कारक आहे. आता इस्ट्रोजेन हे नॉर्मल हार्मोन आहे, सर्व स्त्रियांच्या शरीरात हे तयार होत असतं, मासिक पाळी दरम्यान तयार होत असतं. त्यामुळे ज्यांची मासिक पाळी लवकर सुरू होते आणि उशिरा थांबते त्यांना याची शक्यता थोडी जास्त असते. इस्ट्रोजेन हे आम्ही जे मासिक पाळीचे किंवा इतर आजार असतात त्यासाठी औषधं देतो, त्यातसुद्धा इस्ट्रोजेन असतं. प्लॅन्ट्समध्ये म्हणजे वनस्पतीमध्ये फायटो इस्ट्रोजेन नावाचे अत्यंत वीक इस्ट्रोजेन्स असतात, उदाहरणार्थ सोयाबीन. आणि चौथा प्रकार आहे झेनो इस्ट्रोजेन्स. ही झेनो इस्ट्रोजेन्स म्हणजे अशी केमिकल्स की ज्यांचा शरीरावर परिणाम इस्ट्रोजेनसारखा होतो. शरीरात तयार होणारं इस्ट्रोजेन तयार होणारच आहे, आहारातनं काही प्रमाणात तयार होणारच आहे. पण ही जी झेनो इस्ट्रोजेन्स आहेत ही विशेषतः प्लॅस्टिक आणि पेस्टिसाइड्स याच्यामध्ये आढळतात. DDTमध्ये आहेत. एक थॅलेट्स नावाचे केमिकल्स आहेत, BPA नावाचं केमिकल आहे. याच्यामध्ये ही आर्टिफिशियल इस्ट्रोजेन लाईक केमिकल्स आहेत. आणि ह्याचा वापर वाढल्यामुळे ज्यांना कॅन्सर होणार आहे तो अधिक वेगाने वाढेल आणि अधिक सिव्हिअर स्वरूपात होईल. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये 2 प्रकार असतात, ER पॉझिटिव्ह, ER निगेटिव्ह. म्हणजे इस्ट्रोजेन रिसेप्टर असलेले आणि नसलेले. इस्ट्रोजेन रिसेप्टर असलेले हे या इस्ट्रोजेनला जास्त संवेदनशील, सेन्सिटिव्ह असतात आणि त्याचा जास्त परिणाम होतो. फक्त याचा एक चांगली गोष्ट अशी आहे की यांना अँटी इस्ट्रोजेन दिलं की ते ट्रीटमेंट म्हणूनही काम करतं. मला वाटतं समजलं असेल सगळ्यांना. डॉक्टर विनीतांना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. पूर्वीच्या काळी अन्नामध्ये कस होता, त्यामुळे माणसं 100 वर्ष जगत असत असं म्हणतात. मग आता अन्नामध्ये कस नाही आहे का आणि त्यामुळे कॅन्सर वाढतोय का? नक्कीच कॅन्सर वाढतोय हे तर आपल्या समोर आहे. पण इसवी सन पूर्वीपासनं आणि आत्तापर्यंत जर आपण आयुर्मानाचा, सरासरी आयुर्मानाचा विचार करायला गेलो तर 100 वर्ष काही जण जगत होते, पण सरासरी आयुष्य 100 वर्ष नव्हतं. इनफॅक्ट आत्ता या काही गेल्या दशकांमध्ये 80 हे सरासरी आयुर्मान मानलं जातं आहे. म्हणजे आयुर्मान चांगलं आहे, म्हणजे एकूण चांगल्याकडे आपण आयुष्य वाढण्याकडे आपण जातो आहोत. पण त्याचबरोबर कॅन्सरही वाढतो आहे. त्यामुळे नक्कीच काय गोष्टींनी कॅन्सर वाढतो आहे हे आपण बघणारच आहोत. पण असं काही नाही की पूर्वीच्या काळामध्ये सरासरी आयुर्मान हे 100 होतं. कारण 40 झाल्यानंतर बऱ्याचदा म्हणजे आता जे काही कोणी उपस्थित आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या म्हणजे जे आत्ता 70-75 या वयोगटात आहे त्यांना माहिती असेल की पूर्वी असं म्हणायचं की 40शी झाली की म्हातारं म्हणायला सुरुवात व्हायची. त्यामुळे ॲक्च्युली आपण बघायला गेलं तर आत्ता आयुर्मान वाढलेलं आहे, पण कॅन्सरही वाढलं आहे. आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे म्हणजे दुसऱ्या मुद्द्याकडे मी येते की कस कमी झाला आहे की नाही झाला आहे याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा जे काय अन्न आपल्याला आत्ता मिळतं आहे त्याच्यावरती अनेक रासायनिक खतं आणि अनेक रासायनिक फवारणी ही जोरदार सुरू आहे. त्याच्यातलंच एक उदाहरण म्हणजे ग्लायफोसेट. बऱ्याच देशांमध्ये ग्लायफोसेट फवारणी ही निर्बंध घातलेले आहेत, बंद केलेली आहे. त्याच्यातलं जसं आहे व्हिएतनाम आहे, जर्मनी आहे, इटली आहे. या ठिकाणी पूर्ण निर्बंध म्हणजे अजिबात तिथे फवारणी करायची नाही असे निर्देश आहेत. पण भारतामध्ये काही काळापर्यंत मला वाटतं 2018मध्ये ही फवारणी बंद झाल्याचे इशारे दिले होते, पण ते मान्य झाले नाही कारण की पुरवठा हे एक मोठी समस्या आहे आपल्याकडे. आणि आत्ता अशी सिच्युएशन आहे की ग्लायफोसेट हे आपल्याकडे वापरलं जातं. त्याच्यावर निर्बंध असा आहे की ते रिस्ट्रिक्टेड प्रमाणात गव्हर्नमेंटनी सांगितलं की ते वापरावं, पण आपल्याकडे तशी सजगता नसल्यामुळे चांगलं उत्पन्न आपल्याकडे सजगता सुरू झालेली आहे. नक्कीच. मी या निमित्ताने हे सांगू इच्छितो की आज या ठिकाणी 2 व्यक्ती आपल्यामध्ये आलेल्या आहेत, समोर बसलेल्या आहेत. त्यातले एक आहेत श्री संजय पवार सर. यांनी शेतीच्या उत्तम दर्जासाठी आपली उत्पादनं बाजारात आणलेली आहेत आणि ज्यामुळे कीटकनाशकं वापरण्याचं प्रमाण हे जे अत्यल्प होत चाललेलं आहे की त्याच्यामुळे अतिशय अल्प दर्जाची म्हणजे अल्प संख्येमध्ये ते कीटकनाशकं आपण वापरू शकतो असे त्यांचे प्रॉडक्ट आहेत.
आणि ते त्यांचा खूप चांगला प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्रभर नाही तर भारतामधल्या जवळजवळ 11 राज्यांमध्ये ते हे काम करत आहेत. मला वाटतं ते असतील, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. चांगलं काम, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. आणखीन एक जण या ठिकाणी उपस्थित आहेत, ते म्हणजे श्री विलास शिंदे सर. सह्याद्री फार्मच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांचं ते प्रतिनिधित्व या ठिकाणी करतायत आणि या कार्यक्रमातून सामान्य माणसाला उपयुक्त उत्पादन कसं मिळेल याचा ते अवलंब करत आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. आनंद वाटला की ही 2 कर्मयोगी, जसं मी म्हटलं की अनेक आहेत, त्यापैकी हे आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी त्यांना आवाहन करते की या कार्यक्रमानंतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती जायला पाहिजे की ग्लायफोसेट, राऊंडअप, DTT ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जगाने मान्य केल्या आहेत की त्या त्रासदायक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक सजग करणं किंवा शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोचवणं आपल्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी खूप गरजेचं आहे. आता मी म्हटलं की मारा होतो, सगळं होतं, आपल्याला तर त्याच भाज्या विकत घ्यायला लागतात, तीच फळं खावी लागतात. मग घरी काय करता येईल? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ धुणं. 2-3 पाण्यातनं व्यवस्थित पद्धतीने भाज्या स्वच्छ धुणं. शिवाय कच्च्या भाज्या किंवा कच्ची जे काय सॅलड्स आपण म्हणतो ते बाहेर न खाणं. घरी जर सॅलड या स्वरूपात तुम्हाला भाजी खायची असेल तर बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा हा पाण्यामध्ये टाकून काही काळापर्यंत, जसं 1-2-4 मिनटं जर भाज्या आपण त्याच्यामध्ये टाकल्या, जसं आता आपण ब्रोकोली किंवा बाकी सगळ्या गोष्टी ज्या बाहेरच्या भाज्या आपल्याकडे आल्या आहेत, विशेष करून त्या भाज्या जर आपण या पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या तर त्याचं काही प्रमाण कमी होतं. शिजवल्यानंतरसुद्धा या ग्लायफोसेटचं प्रमाण कमी होतं किंवा नाही होत याच्यामध्ये शंका आहे, पण कशाला आपण रिस्क घ्यायची? त्यापेक्षा व्यवस्थित शिजवलेल्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजे. बाहेर जर खात असाल तर खाणं होत असेल तर सॅलड्स किंवा इथे हॉटेल इंडस्ट्रीमधले पण काही लोक आपल्याकडे उपस्थित आहेत. मी त्यांना आवाहन करेन की भाज्या स्वच्छ धुतल्या जात आहेत की नाही याच्याकडे मात्र लक्ष ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. मला आणखीन एक असं सांगायचं आहे की या फिल्ममध्ये आपण जसं पाहिलं तसं आनंदासाठी आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी बसण्याची तयारी करतायत. मग अशा आनंदाच्या प्रसंगामुळे मन हलकं होतं आणि मन हलकं झालं की ताण कमी होतो. मग कॅन्सरचंही प्रमाण कमी होत असावं. काय उत्तर द्यायला पाहिजे नाही. मी खरं उत्तर देणार आहे. मद्यपान जरी शरीराला घातक आहे असं आपण म्हणतो, पण अनेक जण आपल्यातले असे आहेत की होऊ शकतं. म्हणजे मद्यपान घेणं हे अगदी निर्बंध घालायला पाहिजे नाही पाहिजे हा वैयक्तिक मुद्दा जरी असला, किंवा डॉक्टर म्हणून आम्ही कसं सांगणार की ते चांगलं नाही आहे, पण परिस्थितीला सामोरं जाताना काय केलं पाहिजे हे मी सांगते. आता मद्यपानाने खूप स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे, खूप त्रास आहे, आणि थोडंसं मद्यपान समजा आपण केलं तर असं नाही होत की त्याच्याने मेंदू शांत होत नाही. त्याच्याने मेंदू शांत होतो काही काळापर्यंत, पण मद्यपानाची सगळ्यात मोठी काय म्हणतात त्याला प्रॉब्लेम असा आहे की त्याची सवय लागते, आणि सवय लागणं हे अतिशय सोपं आहे मद्यपानाच्या बाबतीत. त्यामुळे ती एक घातक गोष्ट आहे असं मी म्हणेन. त्यामुळे मद्यपान जर करत असाल तर कमी, अगदी कमी, निग्लिजिबल, किंवा असे अनेक सोर्सेस आपल्याकडे उपलब्ध होतात की जसं प्रोबायोटिक म्हणजे नॅचरली फर्मेंटेड प्रोबायोटिक. याचं प्रोबायोटिक आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण चांगले जे जीवाणू असतात जे पोटातल्या डायजेशनसाठी, पोटातल्या पचनासाठी मदत करतात, असे युक्तसुद्धा मद्यपान करण्याची सोय आता आजूबाजूला निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्याचा पण विचार केला गेला पाहिजे. किंवा मद्यपानामध्ये असलेले जे केमिकल्स असतात, ग्लिसरीन असतं किंवा बाकीच्या गोष्टी असतात, काही फ्लेवर्स असतात, अशा गोष्टी न करता निसर्गतः आणि चांगल्या पद्धतीने जे फर्मेंट झालेलं आणि त्याच्यातनं जे मद्य निर्माण होतं, काही प्रमाणात कधीतरी जर केलं तर त्याचा कॅन्सर लगेच होतो असं नाही. उलट मी असं सांगेल की एका बाजूला मद्यपान अजिबात करत नाही आहे, अजिबातच करत नाही आहे, चांगली गोष्ट आहे, उत्तम गोष्ट आहे, पण दुसऱ्या बाजूला सकाळ संध्याकाळ 1-1 ग्लास भरून दूध प्यायलं जातं आहे. मद्यपाना इतकंच दूध आजच्या काळामध्ये घातक झालं आहे. पुरवठा मागणी याचा एक कुठेतरी सांगड घालताना दुधाच्या इंडस्ट्रीमध्ये अनेकविध संप्रेरकं या जनावरांना दिली जातात, जसं ऑक्सिटॉसिन आहे, ग्रोथ हॉर्मोन आहे, अँटीबायोटिक्स आहेत. ह्याचा परिणाम म्हणून कॅन्सर वाढतो आहे. तर मग काय करता येईल? दूध तर आपल्याला बंद करायचं नाही बंद करायचं असे 2 गोष्टी आहेत, पण बंद केलं 14 वर्षानंतर दूध बंद करणं काही घातक नाही आहे. पण नसेल बंद करायचं तर विघटन स्वरूपामध्ये ते आपल्याला घेता येईल, जसं दही, ताक या पद्धतीने घेतलं तर त्याचा परिणाम, आणि कमी प्रमाणात, म्हणजे पुरवठा करणाऱ्यांना पण ती मुभा मिळेल की क्वालिटी सुधरेल.
आता एका बाजूला मद्यपान पूर्ण बंद आहे आणि दुसऱ्या बाजूला ओव्हर काउंटर मेडिसिन, जसं ओव्हर काउंटर मी म्हणते हां, डॉक्टरांनी लिहून दिलेलं आहे त्याच्यासाठी म्हणत नाही आहे, पण आपण मनाने जातो आणि अँटासिड घेतो, डायजिन गोळी घेऊन येतो, म्हणजे गोळीचं नाव मुद्दामून सांगते कारण ती अँटासिड आहे म्हणून सांगते. पण कुठल्या पण पद्धतीचं जर आपण अँटासिड जास्त काळापर्यंत 5-5 वर्ष जर घेत असू तर त्याचा परिणाम म्हणजे काय होतं की जसं डॉक्टरांनी सांगितलं, एच पायलोरीचं इन्फेक्शन हे शरीरातलं जे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे ते कमी पातळीवर आणल्यानंतर हे एच पायलोरी इन्फेक्शन हे लवकर होऊ शकतं आणि ते लक्षात न आल्यामुळे त्याच्याने मात्र पुढे कॅन्सर होऊ शकतो. जसं पेनकिलर्स पण आपण बऱ्याचदा घेतो, ओव्हर काउंटर घेतो, मनाने घेतो, त्याचा पण परिणाम जसं मद्यपानाशी लावला जातो कॅन्सरचा, तसं सेम टू सेम ह्या सगळ्या गोष्टींचा पण परिणाम हा आपल्या लिव्हरवर, आपल्या यकृतावरती होत असतो, कारण की तेच शुद्ध करत असतं आणि या रसायनांचा परिणाम त्याच्यावरती होत असतो असं मला वाटतं. अजून एक गोष्ट जाता जाता की प्रथिनं, अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रथिनांचे डब्बे आपल्याकडे संपवले जातात, ते विशेष करून तरुणांमध्ये. तर प्रथिनं चांगली आहेत, फक्त ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने घेतली तर जास्त चांगलं. त्याच्यामध्ये असलेले अनेकविध जे अमायनो ॲसिड्स असतात, जसं व्हॅलिन, आयसोल्युसिन, ल्युसिन, याचा दोन्ही दुधारी तलवार आहे, ती दोन्ही बाजूनी इफेक्ट होतो. म्हणजे कॅन्सर कारक पण आहे आणि कॅन्सर मारक पण आहे. डोस मेक्स पॉयझन. त्यामुळे स्लाइड्स जर आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये ती हे जे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या अगदी कमी प्रमाणामध्ये सारख्या जरी होत असतील तरीसुद्धा ते कार्सिनोजेन आहेत, कॅन्सर कारक आहेत. त्यामुळे कमी अति सर्वत्र वर्जयत आपण जे म्हणतो की कमी आणि जिथे शक्य आहे तिथे नाही, असं मला वाटतं की आपण अवलंब त्याचा केला पाहिजे. मला एक गोष्ट अजून समजत नाही, तुम्ही कॅन्सर 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 म्हणताय, कॅन्सर होतो म्हणजे नक्की काय होतं ते आम्हाला जरा एकदा सांगा. खरं आहे, सोप्या शब्दांमध्ये हे लक्षात घेणं आणि समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण आम्ही म्हणतो, वाचतो, म्हणजे नक्की काय होतं हे जर तुम्ही समजून घेतलं तर आपोआपच तुम्ही चूजी बनाल की हे घ्यायचं की नाही घ्यायचं. तर मी अगदी सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगते. काय होतं की बाकीचे सगळे जे आपण बघितले त्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा मारा आपल्या शरीरावर होत असतो आणि मारा झाल्यानंतर शरीरात काय निर्माण होतं तर अस्थिर कण निर्माण होतात, म्हणजे फ्री रॅडिकल्स असं त्याला म्हटलं जातं. आता पहिल्या जे चित्र दिसतंय की त्याच्यामध्ये पेशी असं नाव आहे, ती आपली नॉर्मल पेशी आहे. आपल्याकडे खूप पेशी आहेत, असंख्य पेशी आहेत, ट्रिलियन नंबर्सच्या सेल्स आहेत. त्या पेशीवरती जेव्हा हे फ्री रॅडिकल्स किंवा अस्थिर कण निर्माण झालेले जेव्हा अटॅक करतात तेव्हा ती पेशी जी असते ती मलूल होते, ती त्रासात जाते आणि मग काय निर्माण होतं, दुसऱ्या चित्रामध्ये जी ती मलूल झालेली पेशी दिसते आणि त्याच्यानंतर शरीरामध्ये दाह निर्माण होतो, म्हणजे इन्फ्लमेशन निर्माण होतं. इन्फ्लमेशन आपल्याला गरजेचं आहे. समजा हाताला इजा झाली तर काही काळापुरतं लाल रंग आपण बघतो किंवा उंचवटा निर्माण होतो, ते चांगलं इन्फ्लमेशन आहे. ताप हे पण चांगलं इन्फ्लमेशन आहे, पण खूप काळापर्यंत समजा जर त्या पद्धतीचा दाह निर्माण झाला तर त्याला क्रॉनिक इन्फ्लमेशन म्हणतात आणि या कार्सिनोजेन्समुळे शरीरामध्ये हे क्रॉनिक इन्फ्लमेशन तयार होतं. क्रॉनिक इन्फ्लमेशन नंतर काय होतं की पेशी विभाजन तर आपला नेहमीचा भाग आहे, म्हणजे पेशी नव्याने प्रत्येक वेळेला विभाजित होत असतात. तर ती पहिला जो मुद्दा दाखवलेला आहे की एकापासून 2 पेशी आणि मग नंतर पुढे परत 2 पेशी, असं न होता ती पेशी जी असते त्याच्या आतमध्ये जनुकीय बदल घडतात या सगळ्या मारामुळे किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे किंवा दाह झाल्यामुळे, आणि एका पेशीपासून 2 व्हायच्या ऐवजी 50, 100, 500 अशा पद्धतीने अमर्याद वाढ होते, कारण ती पेशी जाते त्रासामध्ये आणि तिला समजत नाही की आता काय करायचं. आणि ह्या त्रासामुळे ह्या पेशी अमर्याद वाढतात आणि त्याच्यानंतर एक गोळा तयार होतो ज्याला आपण ट्यूमर म्हणतो. अशा पद्धतीने कॅन्सर तयार होतो. वा, एकूणच काय तर हा कॅन्सर आता चोर पावलांनी हळूहळू आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये शिरकाव करू बघतोय. पण आपण जर स्वतःला सजग ठेवलं, योग्य ती काळजी घेतली तर त्याचा प्रतिबंध आपण नक्कीच करू शकतो. हे तुमच्या लक्षात आलं असेलच. आपण हा विषय सगळ्यांना कळला असेल, हात वर करा सगळ्यांनी प्लीज. पास, थँक्यू.